जय श्रीराम. हिंदू बेटी बचाओ या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. आजचा जो विषय आहे ना तो खूप महत्वाचा आहे आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. या गोष्टीमध्ये आहे ना आमच्या जवळ आहे ना एक 11वीतला लहान भाऊ आलेला असतो आणि भाऊ येऊन आहे ना हात जोडून विनवणी करतो आणि खंबीरपणे म्हणतो की मी वाचवेल माझ्या बहिणीला, तुम्ही फक्त मला साथ द्या. ती ना अडकली आहे आणि आता ती लग्न करायला चालली आहे, तुम्ही जर मला मदत केली ना तर मी त्याच्यातनं तिला बाहेर काढू शकतो, असं म्हणून तो आम्हाला तिच्याकडे घेऊन जातो. आणि मग काउन्सिलिंगची वेळ येते. मुलीच्या समोर मी बसलेली असते, तिला विचारते की तू असा डिसिजन का घेतला सडनली लग्नाचा. मग त्यावरती ती सांगते की आम्ही 2 वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहे आणि तो मला पूर्णपणे समजून घेतो, तो माझी सगळी केअर करतो, तर आता आम्हाला आमचं ठरलंय आम्ही लग्न करायचं, आम्ही लग्न करणारच आहे. मग मी तिला म्हणते अगं तुझे आई वडील ज्यांनी तुला इतक्या वर्षांपासून सांभाळलं त्यांचं काय, तू असं लग्नाचा डिसिजन का घेतेय. तुझं करिअर, तुला अजून करिअर करायचंय, करिअर घडवायचंय आणि आत्ताच तू असं लग्न करायला का निघाली आहेस. तू भावाचा तरी विचार कर, तो किती जीव काढतोय तुझ्यासाठी. आणि जरी त्याला लग्न करायचंय, तुझं प्रेम आहे तर प्रेम काय कुठे पळून जाणार नाही, मग तू करिअर करणं इतकं तर थांबूच शकते ना. मग ती सुरू होते. ती म्हणते माझ्या घरच्यांना माझ्या करिअर बद्दल काहीही घेणं देणं नाहीये आणि 2 वर्षांपासून आम्ही रिलेशनशिप मध्ये आहे. मला पार्लरचा क्लास करायचा होता किती वर्षांपासून, पण कोणी मला विचारलं नाही की पार्लरचा क्लास करायचा आहे तर तुला पैसे कुठून काय कसे मॅनेज करायचे आहेत किंवा द्यायचे आहेत. मी त्यांना इतका विनवणी करून सांगत होते की तुम्ही मला क्लासला फीस द्या, पण कोणी माझ्याकडे लक्ष दिले नाही आणि मला पैसेही दिले नाही पार्लरच्या क्लासला. आता माझा पार्लरचा क्लास कंप्लीट होण्यात आलाय, माझ्या घरच्यांनी मला एवढंही विचारलं नाही की ही पार्लरची फीस तू कुठून भरतेस, तर मला पार्लरची फीस त्यानेच दिली होती. म्हणजे तो माझ्या करिअरचा विचार करतो, तो माझा विचार करतो आणि म्हणून त्याने मला पार्लरला फीस दिली. मी पार्लरचा कोर्स केला. एवढा विचार तर माझ्या घरच्यांनी पण माझा कधी केला नाही, ना आईने केला ना वडिलांनी केला, त्यानेच माझा विचार केला. मग का नाही मी पूर्ण आयुष्य त्याच्याबरोबर घालवू. मग मी तिला प्रश्न विचारला की बाळ तुला लहानचं मोठं कोणी केलं. जेव्हा तू कुकुला बाळ होतीस, जेव्हा तुला ताप आला असेल, तुला सर्दी झाली असेल, रात्र जागून कोणी काढल्या असतील. इतक्या वर्षाची तू अशीच झालीस का. रोज तुला खायला देण्यासाठी तुझ्या वडिलांनी कंपनीत जाऊन जी मेहनत केली असेल, 2 पैसे मिळाले असतील तेव्हा तर तुला खायला मिळालं असेल आणि म्हणून आज तू एवढी मोठी झाली आहेस. आणि मोठी होऊन तू असा विचार करतेस, तू असा विचार केला का की पूर्ण घर, पूर्ण परिवार, पूर्ण कुटुंब तुझे वडील चालवतात कसं. आणि तुला एखादा कोर्स करायचाच होता तर स्वाभिमानाने करायचा होता, कोणाच्या बळावरती करायची गरज नाहीये. आपण महाराष्ट्रात जन्मलेल्या मुली आहोत, तर आपल्या डोक्यामध्ये आऊसाहेब जिजाऊ पाहिजे, राणी लक्ष्मीबाई पाहिजे आणि ह्यांनी सगळ्यांनी स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वाभिमान आणि स्वतःचं सगळं स्वतःच्या कर्तव्याने निर्माण केलंय. असं कोणाकडून उसनं काही घेऊन निर्माण केलेलं नाहीये. आपण इथल्या मातीत राहतो. मग त्यानंतर ती मुलगी थोडी सुंदर झाली. तिला म्हटलं अगं तू गेल्यानंतर तुझ्या आईचं काय होईल, तुझ्या वडिलांचं काय होईल, याचा तू कधी विचार केलायस का. आणि 2 वर्षात तुझ्या आयुष्यात आलेल्या मुलाचा तू एवढा विचार करतेस. तुला माहित आहे का त्याची हिस्ट्री काय आहे, तो कुठे राहतो, तो काय करतो, तो काय कमवतो. आणि जर का तो रोजंदारीवरती काम करतो आहे किंवा कचरा गोळा करतो आहे तर त्याच्याकडे तुला फीस भरणे इतके पैसे आले कुठून. म्हणजे त्याने हे सगळं फक्त तुझ्यासाठीच, तुलाच मिळवण्यासाठी केलं. आणि जर त्याने तुलाच मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी फक्त केल्या आहेत तर त्याचं भविष्याचं त्याचं नियोजन काय. तुझे वडील पूर्ण कुटुंब सांभाळण्यासाठी राबतायत, पण त्याचं नियोजन काय आहे, तो फक्त तुझ्यासाठी राबतोय. मग पुढचं भविष्य कसं चालेल फक्त तुझ्यासाठी राबून. फक्त रोजंदारीवरती काम करणारा मुलगा दिवसाला कमवत किती असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त जर तो तुझ्यावरती खर्च करतोय तर हा पैसा तो आणतो कुठून, याचा तू कधी विचार केला नाही. मग लव्ह जिहाद काय हेच तिला माहित नव्हतं. मग सगळं तिला समजून सांगितल्यानंतर तिला सांगितलं की तुझ्या बरोबर पण असं झालंय का, तुलाही आधी असं मेसेज केले गेले, मग त्याच्यानंतर असं झालं तसं झालं, अशी सगळी स्टोरी मी तिला सांगितली. मग ती म्हटली हो ताई माझ्या बरोबर अगदी सगळं असंच झालेलं आहे. मग मी तिला म्हटलं आता घरी जायचं, आई वडिलांना पहिले मिठी मारायची आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांची माफी मागायची आणि मग आहे ना त्याच्याकडे जायचं, त्याच्या 2 थोबाडीत हाणायच्या आणि मग त्याला सांगायचं की मी तर काही माझ्या आई वडिलांना सोडू शकत नाही. बरं दुसरी एक डिमांड तिच्या समोर अशी ठेवली होती मी, तर ठीक आहे त्याला म्हणा तूही तुझं कुटुंब सोड, मीही माझं कुटुंब सोड. तर
तर अशा गोष्टीसाठी तो तयार नव्हता. दुसरी गोष्ट म्हटलं, तुझ्यावर प्रेमच आहे ना त्याचं, त्याला सांग की तू हिंदू धर्म स्वीकार. माझ्या भावाला, माझ्या घरच्यांना याच गोष्टीची अडचण आहे की नाही, फक्त धर्माची अडचण आहे. मग तू हिंदू धर्म स्वीकार, मग आपण लग्न करू आणि हिंदू बनून राहू, त्याला काय फरक पडतो, त्याचं तर प्रेम आहे ना तुझ्यावर. मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला की असं तर तो काही करणार नाही, कारण तो कट्टर आहे. अरे मग तो कट्टर आहे, तू का नाहीयेस? तू का कट्टर नाहीयेस? तू का तुझा धर्म सोडायला तयार झालीयस? तुला तुझ्या धर्माबद्दल काही आपुलकी, प्रेम आहे का नाहीये? पण नव्हतीच आणि नसतेच. माझ्या प्रत्येक केसेसमध्ये हे मला पूर्णपणे जाणवतं की या मुलींच्या मनावरती आपण धर्मच रुजवायचा विसरून जातो. या मुलींच्या मनात कुठेतरी धर्म रुजवणं गरजेचं आहे. जर आपण धर्म रुजवला तरच या मुली टिकतील. त्यांना धर्माबद्दल आपुलकी असतील तर त्या कशाला परधर्म स्वीकार करतील. पण त्यासाठी आधी आपल्या धर्माची आपुलकी पाहिजे, आपल्या धर्माबद्दल प्रेम पाहिजे, आपल्या धर्माबद्दल माहिती पाहिजे, जी कुठे दिली जाते. आजकाल शाळांमध्ये धर्म शिकवला जात नाही, कारण मुली इंग्लिश मिडियमला असतात. राहिलं घरी, घरी काय असतं, आई वडील दोघं वर्किंग असतात, आजी आजोबा घरात धर्म शिकवायला नसतात. मग त्यामुळे यांना शिकवेल कोण धर्म? मग त्या मुलीची अशी पूर्णपणे समजूत काढल्यानंतर ती मुलगी कशी बशी तयार झाली. मग ती तिच्या आई वडिलांकडे गेली. सांगितल्याप्रमाणे तिने आई वडिलांना घट्ट मिठी मारली. 2 दिवस जेवले नव्हते आई वडील, ढसाढसा रडत होते फक्त, कारण पोटाचा गोळा असतो आणि असा पोटाचा गोळा अचानक कोणीतरी काढून घेऊन जाईल, कसं वाटेल त्या आई वडिलांना. हीच वेळ तुम्ही आई वडील असाल आणि तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या प्रत्येक व्हिडिओ मधनं तुम्हाला जे काही शिकायला मिळतंय ते थोडंसं डोक्यात घाला आणि त्या पद्धतीने आपल्या मुलींच्या बाबतीत सतर्क राहा. जर सतर्क राहिले आणि सगळा समाज सतर्क राहिला तर एकही मुलगी लव्ह जिहादचा शिकार होणार नाही आणि आमच्यासारख्या लोकांची गरजही पडणार नाही. जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय.